आपल्या महाराष्ट्रात काही भागांमध्ये ढगाळ हवामान झालेलं आहे आणि त्यासोबत काही ठिकाणी पावसाच्या सुद्धा सरी बरसलेल्या आहेत. नमस्कार, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या YouTube चॅनल. मी किरण वाघमोडे. आज 4 जानेवारी आहे आणि आता आपण पाहूयात की 5 ते 11 जानेवारी दरम्यान राज्यातील हवामान कसे राहू शकते. तर सर्वात प्रथम एक सिस्टीम जे आहे ते बंगालच्या उपसागरात या ठिकाणी दक्षिण भागांच्या आसपास विकसित होताना दिसत आहे. लवकरच या सिस्टीमपासून एक कमी दाबाचं क्षेत्र सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण याचा प्रभाव दक्षिण भारत किंवा इकडे श्रीलंकेच्या आसपास जाईल. पण राज्यात काही पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. या बाष्पयुक्त वाऱ्यांबरोबर अति उंचावरनं जे पश्चिमेकडून वाहणारे वेस्टर्ली विंड्स असतात त्या सुद्धा सक्रिय आहेत आणि त्यामुळे जे काही थोडंफार बाष्प राज्यात पाहायला मिळालं त्यापासून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी या आज पाहायला मिळाल्यात. खास करून दुपारनंतर हे पाऊस झालेला आहे. सध्या जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर पावसाचे ढग नाशिक जिल्ह्यात, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुण्याचे पश्चिम भाग, सातारच्या काही भागांमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि काही ठिकाणी हलकंसं ढगाळ वातावरण बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, वाशिम, अमरावती, नागपूर, वर्धा, अमरावती हा जो काही भाग आहे, या ठिकाणी थोडेसे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. आणि पावसाचे जे काही ढग आहेत, ते साधारणतः दिंडोरीच्या आसपास पाहायला मिळत आहेत. त्यानंतर देवळाच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याफार हलक्या पावसाचे ढग आहेत. तसेच इकडे फुलंब्रीच्या भागांमध्ये शेजारचा कन्नड किंवा सिल्लोडचा सुद्धा भाग असेल, या ठिकाणी थोडेसे पावसाचे ढग हे दिसत आहेत. त्यानंतर अकोले, संगमनेर या तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाचे ढग आहेत आणि पुण्याच्या पश्चिमेकडे मावळ, मुळशीपासून इकडे भोरच्या आसपास हलक्या पावसाचे किंवा एकदम हलक्या थेंबांचे ढग हे दिसत आहेत. ही स्थिती सातारा, महाबळेश्वर, वाईच्या आसपास किंवा इकडे कराडच्या थोड्याफार भागांकडे दिसते, की ढगाळ वातावरण आहे. थोड्याशा हलक्याशा 1-2 गावांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता ही रात्रीसाठी दिसते. बाकी हा पाऊस खूप मोठ्या क्षेत्रावरती किंवा खूप मोठ्या प्रमाणात पडणार नाहीये. थोड्याच वेळानंतर हे ढग विरून जाण्याची शक्यता आहे. आणि या आठवड्यात जर आपण पावसाची शक्यता पाहिली किंवा हवामानाचा अंदाज जर घेतला, तर उद्या सुद्धा राज्यात ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर जर का ढग निर्मिती झाली, तर त्याच्यावर लक्ष द्या. दुपारनंतर एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. मग तो नाशिकपासून छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा भाग आहे, अहिल्यानगर, पुणे, सातारा चे काही भाग असू शकतात. या ठिकाणी हे जे काही थोडेसे पट्टे आहेत, ज्या ठिकाणी डोंगर रांगा आहेत, तर त्या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ हवामानासह जर का स्थानिक ढग निर्मिती झाली, तर थोडाफार पाऊस होण्याची शक्यता उद्या दिसते. त्यानंतर कुठलेही मॉडेल पाऊस दाखवत नाहीये. मात्र काही अंशी ढगाळ वातावरण आपल्याला या आठवड्यात राज्यात पाहायला मिळणारच आहे. साधारणतः 10-11 तारखेला पुन्हा एकदा राज्यात ढगांची स्थिती वाढण्याचा अंदाज आहे. या आठवड्यात थंडीचं बोलायचं झालं तर थंडी काही विशेष नाही आणि ढगाळ हवामानामुळं तापमान वाढ ही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या तरी नंतरच्या दिवसांमध्ये पावसाचा मोठा धोका दिसत नाहीये. पण काय बदल झाला तर आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हाला कळवण्यात येईल. पीक सल्ला पाहिला तर ढगाळ हवामान झालेलं आहे. त्यामुळे कांदा पिकावरती याचा खूप मोठा प्रभाव पाहायला मिळेल. थ्रिप्समुळे फुलकिडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे करपा होऊ शकतो. त्यानंतर हरभरा पिकात शेंदे खोडणी करा 25-30 दिवस झाले असतील तर. आणि अळीचा प्रादुर्भाव झालाय का ते सुद्धा नक्की पहा. कारण आता ढगाळ हवामान आहे. फुल येण्यास चांगली स्थिती आहे मात्र जर का अळीचा प्रादुर्भाव झाला असेल, तर त्याची तुम्ही अ, फवारणी करून नियंत्रित करा. त्यानंतर तुरीच्या पिकाची काढणी चालू ठेवा आणि पश्चिम महाराष्ट्रात सुरू ऊसाची लागवड चालू ठेवा. आत्ता चांगलं वातावरण आहे. म्हणजे तापमान थोडंसं वाढले, थंडी कमी झाली, त्यामुळे उगवण क्षमता ऊसाची चांगली राहण्याचा अंदाज आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.